संक्रांतीला तिळगुळ, होळीला पुरणाची पोळी आणि गुढीपाडव्याला श्रीखंडपुरी म्हणजे आपल्या सणांचं आहे ना सगळं ठरलेलं असतं आणि त्या सणाला आपण तेच पदार्थ बनवतो। तर आता गुढीपाडवा जवळ आली आहे आणि आज मी इथे बनवली आहे गुढीपाडवा स्पेशल सिंपल व्हेज थाळी। नमस्कार, फूड ऑफ माय होम्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज मी गुढीपाडवा विशेष थाळी बनवली आहे, सिंपल व्हेज थाळी आहे। आजच्या जेवणामध्ये आहे ना इथे बघा श्रीखंड, पुरी, मसाला पनीरची भाजी आणि कुरकुरीत कांदा भजी, त्यानंतर सिंपल मटर पुलाव बनवलाय। आणि मी नक्कीच सांगू शकते की आजचा हा आपला श्रीखंड पुरीच्या जेवणाचा व्हिडिओ बघून तुम्हाला गुढीपाडव्याच्या स्वयंपाकामध्ये आहे ना नक्कीच मदत होईल। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ खूप आवडेल, कारण की माहिती आहे का थोडंसं आहे ना इथे पुऱ्या आणि भज्यांसाठी आहे ना खूप अशा महत्त्वाच्या टिप्स सुद्धा मी दिलेल्या आहेत। तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी आहे ना आपण इथे बनवणार आहेत श्रीखंड। तर मी काय केलेलं बघा, म्हणजे इथे 3 ते 4 दिवसाची मलाई, त्यामध्ये एकदम असं गाढं दूध आणि त्या दुधामध्ये आहे ना 2-3 चमचे आंबट दही टाकून त्याचं विरजण घातलं होतं आणि हे विरजण आहे ना फक्त 5 तासापर्यंत घातलं होतं। लय जास्त वेळ ते दही विरजू द्यायचं नाही, कारण मग ते आंबट होतं। त्यानंतर बघा आता सगळं दही आहे ना मी इथे कॉटनचा रुमाल घेतला, त्याच्यामध्ये हे काढलं आणि आता हे तुम्ही एखाद्या नळावर बांधू शकता किंवा असं चाळणीमध्ये ठेवू शकता। ह्याला असं गुंडाळून चाळणीमध्ये ठेवून दिलं मी, फक्त बांधण्याची गरज नाही, कारण हे दही खूप मलाईचं होतं, याच्यामध्ये खूप जास्त असं फॅट सगळं मलाईच होतं, त्याच्यामुळे आहे ना याच्यात थोडंच पाणी निघणार आहे, जास्त पाणी निघणार नाही। मी याला 2 तासासाठी असं चाळणीमध्ये ठेवून दिलं। त्यानंतर बघा आपण आता इथे राईस बनवायला घेणार आहे। तर मी काय केलं ना इथे सेमी लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेतला, हा फुल लॉंग ग्रेन नाहीये, तुम्ही फुल लॉंग ग्रेन सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर हे तांदूळ आहे ना अलगद अशा हाताने 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। इथे बघा एका कुकरमध्ये आहे ना तेल घातलंय मी, इथे 2 ते 3 चमचे तेल घातलं। ह्या तेलामध्ये आहे ना सगळे खडे मसाले घालायचे आपल्याला। तर इथे आधी मी जिरा आणि मोहरी घातलं, जिरे मोहरी छान तडतड दिलं। त्यामध्ये बघा इथं मी कर्णफूल घातलं, 7-8 मिरी घातले, काळे मिरे आणि 4-5 लवंग आणि 2 तेजपत्ता घातला। हे सगळे मसाले छान तळून घ्यायचे, म्हणजे काय होतं पूर्ण भाताला आहे ना ह्याचा खूप छान असा सुगंध येतो। त्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये मी इथं पाणी घातलं, मी अंदाजे पाणी घातलं, पण तुम्हाला जर वाटीचं माप घ्यायचं असेल तर तुम्ही जर 2 वाट्या तांदूळ घेतलं तर त्यामध्ये 3.5 ते 4 वाट्या तुम्ही पाणी घालायचं, म्हणजे भात छान मऊ आणि असा मोकळा लुसलुशीत शिजून जातो। त्यानंतर ह्याच्यामध्ये ना मी चवीपुरतं मीठ घातलं आणि थोडासा इथे मी बिर्याणी मसाला घातला, व्हेज बिर्याणीचा। त्यानंतर बघा याच्यामध्ये मी 10-12 काजूच्या बिया घातल्या आणि इथं वाटीभर मटारचे दाणे घातले, छान सगळं मिक्स करून घेतलं। त्यानंतर ह्याच्यामध्ये धुतलेले जे तांदूळ होते ना आपले, ते तांदूळ घातले। जेव्हा आपल्याला कुठलीही म्हणजे डाळ भात बनवायचं नाहीये, डाळ बनवायची नाहीये, जेव्हा आपण जेवणामध्ये काहीतरी अशी स्पेशल भाजी केली तर तुम्ही हा राईस बनवू शकता। आणि ह्याला आहे ना खूप वेळ शिजवायचं नाही, फक्त 1 शिट्टी होऊ द्यायची, एका शिट्टीमध्ये हा भात छान मऊ शिजून जातो। आणि इथे बघा आपलं श्रीखंड बनून तयार होतं। इथं मी हे खूप आधी इथं ह्या रुमालमध्ये ठेवलं होतं, त्यानंतर राईस बनवायला घेतला होता, म्हणजे जवळजवळ रुमालमध्ये हे 2 तास असंच होतं। आता बघा हा आपला चक्का तयार आहे घरगुती। तुम्ही आपण रेडीमेड श्रीखंड आणण्यापेक्षा घरी हे श्रीखंड बनवलेलं कधीही चांगलं असतं, कारण हे आपण स्वतः सगळं स्वच्छ आणि सगळं आपण आपल्या हाताने बनवतो, त्यामुळे याच्यामध्ये काही मिक्स नसतं, काही नसतं, प्रिझर्वेटिव्ह नसते, हे एकदम हेल्दी असतं। लहान मुलांना सुद्धा आपण हे खायला देऊ शकतो। तर हा आपला चक्का तयार आहे, याला काही खूप फेटायची वगैरे गरज नाही, हा असाच एकदम ह्याच्यामध्ये छान असा तुपकटपणा असतो, मॉइश्चर असतं। त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये मी इथं पिठी साखर घातली आहे, साधी साखर घालायची नाही, तुम्ही शुगर पावडर यूज करा, कारण ते काय होते ती पटकन मिक्स होते श्रीखंडामध्ये। त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार सगळे ड्रायफ्रुट्स टाकायचे। मी इथे काजू, बदाम आणि चारोळी घातली, चारोळी घालायची श्रीखंडामध्ये, ती छान लागते, त्याची चव खूप भारी लागते। त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा मी इथं 1 चमचा इलायची पावडर घातलं। तुम्ही इलायची पावडर ऐवजी याच्यामध्ये आपले केसरचे धागे सुद्धा घालू शकता, म्हणजे तुमचं केसर फ्लेवरचं श्रीखंड बनून तयार होईल। हे मी आपलं इलायची फ्लेवरचं श्रीखंड बनवलंय आणि ह्याला छान असं एकदा मिक्स करून घेतलं। आणि इथे बघू शकता तुम्ही एकदम गाढं आणि असं एकदम असं चमच्याने खाण्यासारखं हे श्रीखंड आपलं बनून तयार आहे। त्यानंतर ह्याला मी झाकून ठेवून दिलं। आता श्रीखंड आपलं तयार आहे, हे तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवलं तरी चालेल। आता आपण भाजी बनवायला घेणार आहे। तर इथे मी बघा 1 पाव पनीर घेतलं होतं, तर पनीरचे सगळे असे मोठे मोठे कट करून घेतले। मसाला पनीर बनवणार आहे आपण, त्यासाठी पनीर बघा आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण कट करून घ्यायचे।
त्यानंतर इथे बघा मी इथं 2 चमचे दही घेतलं. हे दही आंबट दही नव्हतं. याच्यामध्ये आहे ना मी इथं सगळे मसाले घालून घेणार आहे. तर 1 चमचा हळद, मी लाल तिखट घातलं साधं, काश्मीरी लाल मिरची पावडर घातलं, धना पावडर घातलं आणि सगळे मसाले छान मिक्स केले. त्यानंतर जे आपले पनीरचे तुकडे होते ना ते ह्या दह्यामध्ये असे कोट करून घ्यायचे. सगळे मसाले त्यामध्ये पनीरला कोट करून झाले की हे बघा छान असं मॅरिनेट होण्यासाठी थोड्या वेळासाठी याला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आहे ना आपण इकडे भाजीचा मसाला बनवून घेणार आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये आहे ना 1 चमचा तेल घातलं. तेलामध्ये आहे ना आता आपल्याला जिरे घालायचे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 लाल सुक्या मिरच्या घालायच्या आणि इथे बघा मी 1 कांदा आणि 2 टोमॅटो घेतले. तर हे टोमॅटो आहे ना इंग्लिश टोमॅटो होते, साधे टोमॅटो नाही घेतले. साधे टोमॅटो घातले तर कसं ते भाजी थोडी आंबूस होते आणि इंग्लिश टोमॅटो घातली की भाजी अशी गोडली लागते. मसाला पनीरची भाजी थोडी गोडली छान लागते. त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा मी इथे 10-12 काजूच्या बिया घातल्या, 1 अद्रकचा तुकडा घातला, 4-5 लसणाच्या पाकळ्या घातल्या. त्यानंतर आहे ना 1 हिरवी इलायची फोडून घातली. हिरव्या इलायचीने आहे ना फोडून घालायची, त्याने खूप छान सुगंध येतो पूर्ण भाजीला. त्यानंतर आहे ना ह्याच्यामध्ये थोडंसं असं पाणी घालून हा मसाला आहे ना आपल्याला 5 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. बघा आता सगळा मसाला मस्त शिजून गेला आणि मऊ झाला आहे. तर आता आपण आहे ना ह्याचं मिक्सरला छान असं बारीक वाटण करून घ्यायचं. जेवढं बारीक आपल्याला वाटता येईल मिक्सरला तेवढं बारीक वाटायचं आहे. आणि इकडे बघा आपला राईस सुद्धा बनून तयार होता. इथे याला एकदा मी मिक्स करून घेतलं कारण ते कुकरमध्ये लावल्यामुळे आहे ना सगळे मसाले एका बाजूला जमा झाले होते. तर ह्याला मी छान असं मिक्स करून घेतलं. त्यानंतर ह्याच्यावरती आहे ना आपल्याला मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे आता वरतून. आणि परत एकदा मी हा भात मिक्स करून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप टेस्टी हा राईस लागतो. तुम्ही कुठलीही मसाला भाजी बनवली ना त्याच्याबरोबर असा राईस बनवा, खूप छान लागतो आणि बनवायला तर खूपच सिंपल आहे. तर इथे बघा आता आपण भाजी बनवायला घेणार आहे. तर इथे मी आधी 1 चमचा तेल घातलं आणि ह्या तेलामध्ये जे आपले पनीर आपण ठेवले होते ना मसाल्यामध्ये कोट करून, हे पनीर आहे ना थोडा वेळ असे म्हणजे 1 ते 2 मिनिटं फक्त अलगद परतून घेणार आहे. म्हणजे काय होतं पनीर एकदम सॉफ्ट होतात आणि खाताना ते असे गळ्याला टोचत वगैरे नाही, एकदम सॉफ्ट बनून जातात पनीर. त्यानंतर बघा आता मी सगळे हे पनीर आता फ्राय करून झाले होते ते काढून घेतले एका वेगळ्या प्लेटमध्ये. त्यानंतर आता इथे मी कढईमध्ये तेल घातलं. ह्याच्यामध्ये आहे ना मी आता इथं मोहरी घालणार आहे 1 चमचा. जिरं मी घालणार नाही कारण जिरं मी मसाल्यामध्येच घातलं होतं. त्यानंतर हिरवी इलायची मी फोडून घातली ह्याच्यामध्ये. त्यानंतर इथे मी 4 काळी मिरी घातली आणि 1 दालचिनीचा तुकडा घातला. हे सगळे मसाले छान असे तळून घ्यायचे म्हणजे त्याचा फ्लेवर येतो पूर्ण भाजीला. त्यानंतर बघा अशी चाळणी घ्यायची. चाळणीमधून आहे ना जो मसाला आपण मिक्सरला वाटला होता तेच ग्रेव्ही सगळी ह्याच्यामध्ये गाळून घ्यायची. म्हणजे आपली भाजी आहे ना छान अशी प्लेन लागते खाताना ती अशी पूर्ण प्लेन बनते. त्याचं टेक्स्चर सुद्धा खूप छान येतं. आणि हे सगळा मसाला मी इथे चाळणीने असा गाळून घेतलाय. त्यानंतर हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे थोडा वेळ. इथे बघू शकता छान ह्याला उकळी आल्यानंतर आता आहे ना मी थोडा वेळ याला झाकण ठेवून आहे ना ह्याला 5-1 मिनिटे अशी नुसता हा मसाला शिजवून घेणार आहे. त्यानंतर बघा आता आपला मसाला छान शिजला होता. आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले घालून घेणार आहे. तर मी इथे हळद घातलं, लाल तिखट आणि धना पावडर आणि इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घातलं. हे काश्मीरी लाल मिरचीने आपल्या भाजीला खूप छान रंग येतो आणि भाजी तिखट सुद्धा होत नाही. म्हणजे जास्त आमच्याकडे कसं आहे जास्त तिखट खात नाहीत भाज्या, पण भाजीला ह्यानी रंग खूप छान येतो आणि भाजी जास्त स्पायसी होत नाही. त्यानंतर सगळे मसाले मस्त त्या मसाल्यामध्ये परतून घेतले आणि मसाले तळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आधीच फ्राय केलेले जे पनीर होते ना ते घातले आणि परत ह्याला छान असं मिक्स करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये मी इथं थोडीशी कोथिंबीर आताच घातली म्हणजे भाजी शिजवायच्या आधी थोडीशी भाजीमध्येच फोडणीमध्येच मी इथं कोथिंबीर घातली. त्यानंतर शेवटी आपल्याला ह्याच्यावर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि भाजी छान एकदा अशी मस्त मिक्स करून घेतली. त्यानंतर ही भाजी झाकण ठेवून आहे ना आपल्याला अशी 2च मिनिटे शिजवून घ्यायची. त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा मी इथं जो शाही पनीरचा मसाला होता ना हा शाही पनीर मसाला घातला आणि भाजी छान अशी मिक्स करून घेतली. त्यानंतर भाजी आता आपल्याला अजून 2 ते 3 मिनिटे शिजवून घ्यायची आहे. इथे बघा आता आपली भाजी शिजली पूर्ण आणि मस्त ह्याचा टेक्स्चर बघू शकता, ह्याचा रंग बघू शकता किती छान आलाय तुम्ही. आता आपली भाजी तयार आहे. इथे मी गॅस बंद केलाय. त्यानंतर बघा आता हे वरतून आपल्याला ह्याच्यावर आहे ना काळी मिरी पावडर टाकली आहे मी इथं. 1 पाव चमचा असा काळी मिरी पावडर घालायची आणि इथं
थोडीशी मी कसुरी मेथी हातावर चोळून घातली. काळी मिरी पावडरनी आणि कसुरी मेथीला आहे ना भाजीला खूप असा त्याचा खूप छान असा सेपरेट असा सुगंध येतो, तो एवढा भारी लागतो ना. तुम्ही आवर्जून हे घाला. शेवटी कुठली पनीरची भाजी अशी मसाला पनीर बनवली ना की शेवटी त्याच्यावरती तुम्ही हे काळी मिरी पावडर आणि कसुरी मेथी घातली की भाजीला खूप मस्त सुगंध येतो. इथे मी आणखी चिमूटभर कोथिंबीर घातली आणि शेवटी मी इथं घातलंय मस्त फ्रेश क्रीम. तर तुम्ही रेडीमेड फ्रेश क्रीम वापरू शकता किंवा घरच्या दुधावरची आपली मलाई सुद्धा वापरू शकता. भाजीला खूप छान चव येते आणि मस्त अशी मिक्स करून घ्यायची. आपली पनीरची भाजी आहे, थोडीशी शाही बनवली तर ती खूप छान लागते. आता बघा इथं भाजी मी एकदा क्रीम टाकून मिक्स केलं, त्यानंतर ह्याच्यावर परत शेवटी थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपली भाजी तयार आहे. आता आपण बनवायला घेणार आहे पुरी. तर पुरीसाठी बघा मी इथं आधी चवीपुरतं मीठ घातलं, त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं. इथं 2 चमचे मी रवा घेतला आणि 2 चमचे बेसन पीठ घेतले. तर आता रवा घेण्याचं कारण म्हणजे रव्याने पुऱ्या आहे ना अशा छान क्रिस्पीपणा येतो पुरीला आणि बेसन पिठाने पुरी अशी खमंग लागते. त्यानंतर महत्त्वाची टीप इथं ही आहे की आपल्याला काय करायचं ना 3 ते 4 चमचे तेल आहे ना कढईमध्ये छान असं कडकडीत गरम करायचं. त्यानंतर ह्याचं मोहन आपल्याला ह्या पुरीच्या पिठामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आधी तुम्ही असं चमच्याने वगैरे मिक्स करू शकता पूर्ण पीठ. त्यानंतर आहे ना हाताने चोळून पूर्ण पीठ हे आधी असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे ह्या पिठाच्या कणाला ते आपलं मोहन लागलं पाहिजे. ही खूप महत्त्वाची टीप आहे. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा पुऱ्या नक्की बनवून बघा, म्हणजे तुम्हाला सांगते तुमची 1 नाही 2 नाही तुमच्या एकूण 1 पुऱ्या टम्म फुगतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुऱ्या थंड झाल्या तरी त्याचा फुगा काय कमी होणार नाही, त्या फुगलेल्याच पुऱ्या राहतील थंड झाल्यानंतरही. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आहे ना ह्याचा घट्ट असा गोळा मळायचा. चपातीपेक्षा पुरीचा जो गोळा असतो ना तो थोडा घट्ट मळायचा. त्यानंतर आता आपल्याला जेवढ्याच पुऱ्या लाटायच्या आहे तेवढेच मी इथं गोळे बनवून घेतलेत. हे बघा मी 7 ते 8 पुऱ्या बनवणार आहे आधी, तर तेवढेच गोळे बनवले, जास्तीचे बनवून ठेवले. तर हे कसं असं पहिले थोडेसे गोळे बनवून मी इथं 4-5 पुऱ्या लाटून घेते, म्हणजे ते तळायला सोपं जातं असं. त्यानंतर बघा तुम्ही हे पिठावर लाटल्या तरी चालतात आणि असं तेलाचं बोट घेऊन लाटल्या पुऱ्या तरी चालतात. आता तेलाचं बोट घेऊन मी का लाटत आहे इथे, कारण काय होतं आपण तळताना आहे ना ते तेलामध्ये सगळा असा त्याचा पिठाचा गाळ जमा होतो, लालसर तेल होतं आपलं. आणि तेलाचं बोट घेऊन जर आपण पुऱ्या लाटल्या तर ते अजिबात तेल खराब होत नाही. त्याच्यामुळे मी असं लाटल्यात. तुम्ही पीठ घेऊन सुद्धा लाटू शकता, असं सुद्धा लाटू शकता. आता इथे तेल गरम झालं का नाही ते मी एकदा चेक केलं. त्यानंतर बघा असा झारा वापरायचा पुऱ्या तळण्यासाठी कधीही, म्हणजे त्यातलं सगळं तेल निघून जातं. त्यानंतर इथं तेलामध्ये मी 1 पुरी टाकली आणि बघा त्याच्यावर असं चमच्याने दुसऱ्या बाजूने तेल टाकत गेले, म्हणजे काय होतं पुरी दुसऱ्या बाजूने सुद्धा छान तळल्या जाते. आणि त्याला एकदाच मी एका बाजूने तळलं, नंतर पलटी करून मी त्याला दुसऱ्या बाजूने तळलं आणि तुम्ही बघू शकता पुरी किती छान अशी टम्म फुगलेली आहे. आणि तुम्हाला सांगते 1 नाही 2 नाही तुमच्या एकूण 1 पुऱ्या छान फुगतील. सगळ्या पुऱ्या बघा आता मी तुम्हाला तळून दाखवते. ही तर पहिलीच पुरी तळून दाखवली तुम्हाला. आणि ही अशी झाऱ्याने अलगद काढून घ्यायची, म्हणजे ह्या झाऱ्यामधून आहे ना सगळं एक्स्ट्राचं तेल काय असलं ते निघून जातं. आणि ह्या पुऱ्या आहे ना थंड झाल्या तरी अशाच फुगलेल्या राहतील. त्यानंतर बघा 1 पुरी झाली होती आपली, इथे मी दुसरी पुरी सुद्धा तळली आणि ही पुरी सुद्धा मस्त टम्म फुगली आहे. म्हणजे बरेचदा आपण पुऱ्या बनवतो ना तर होतं असं आपली 1 पुरी फुगते मग दुसरी फुगत नाही, तिसरी फुगते मग चौथी फुगत नाही, असं होतं ना. तर हे तेलाचं मोहन टाकल्यामुळं असं होणार नाही. तुमची एकूण 1 पुरी फुगणार म्हणजे फुगणारच. बघा मी दुसरी पण माझी पुरी टम्म फुगली आणि आता इथे ही मी तिसरी पुरी टाकली. तुम्ही ही पुरी सुद्धा बघू शकता किती छान अशी फुगते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या पुऱ्या आहे ना थंड झाल्यावरही फुगलेल्याच राहणार, टम्म फुगलेल्याच राहणार. जास्तीत जास्त वेळ ह्याचा फुगा असाच असतो. फक्त ठेवताना काळजीही घ्यायची का ह्या एकावर एक ठेवायच्या नाही, ह्या अशा सेपरेट एका ताटामध्ये अशा वेगवेगळ्या ठेवायच्या. म्हणजे एकावर एक ठेवला तर ह्या याचा फुगा असा दबेल, पण जर सेपरेट ठेवला तर ह्याचा फुगा जसाचा तसा राहील. इथे बघू शकता मी आता ह्या पुऱ्या तळल्या आहेत आधी आणि ह्याच्यानंतर भजी बनवायला घेणार आहे, तरी सुद्धा ह्या पुऱ्यांचा फुगा असाच राहतो. हा बघा इथे तुम्ही बघा तिन्ही पुऱ्या बघा जशा होत्या ना तेलातून काढलेल्या तशाच आहे. आता बघा आपण इथे कांदा भजी बनवायला घेणार आहे. तर कांदा भजी बनवण्यासाठी आहे ना इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतले. त्यानंतर आहे ना ह्याच्या सगळ्या पाकळ्या मी अशा हाताने सुट्ट्या करून घेतल्या. सणावाराला कांदा भजी बनवताना तुम्ही अशा प्रकारची भजी नक्की बनवून बघा. खूप क्रिस्पी आणि एकदम टेस्टी कांदा भजी बनतात आणि नेहमीच्या भज्यांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. तुम्ही ह्या प्रकारची भजी बनवून बघा.
तर इथे बघा मी सगळे कांदे सुट्टे करून घेतलेत आता। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे। तर इथे मी आहे ना धना पावडर घातलं, लाल तिखट घातलं आणि हळद घातली। लाल तिखटाऐवजी तुम्ही इथं हिरवी मिरची सुद्धा वापरू शकतात, पण आमच्या घरी लहान मुलं खाणारी आहेत ना त्याच्यामुळे मी लाल तिखट घातलं। त्यामध्ये आहे ना मी इथं जिरं आणि मोहरी सुद्धा घातलंय। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी इथं हिरवी चिरलेली कोथिंबीर घातली। आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथं घालायचं आहे अर्धा चमचा ओवा आणि 2 चमचे तीळ। हा तीळ आणि ओवा घालायचा, भज्याला खूप छान फ्लेवर येतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा मी इथं 3 चमचे बेसन पीठ घातलं। आता कांदा भजी आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आहे ना जेवढं पीठ तेवढंच बरोबरीचे जवळजवळ कांदे घ्यायचे आपल्याला। त्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बघा 1 चमचा इथं मी घेतला आहे आपलं तांदळाचं पीठ। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता, आणि कॉर्नफ्लॉवरही नसेल तर तुम्ही त्याच्याऐवजी 1 चमचा मैदा घ्या। त्याच्यामुळे आपले भजी एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतात, म्हणजे त्याला एक वेगळाच असा फ्लेवर येतो। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी इथं घातलंय चवीपुरतं मीठ। आता महत्त्वाची गोष्ट इथं करायची की इथं सुद्धा आपल्याला 2 चमचे तेल कडकडीत गरम करायचं आणि ह्या तेलाचं मोहन आपल्याला ह्या भजीच्या पिठामध्ये टाकायचंय। त्यानंतर चमच्याने हे छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या मिश्रणाला आपलं हे तेलाचं मोहन लागतं। हे बघा असं चमच्याच्या सहाय्याने ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं। आणि आता आपल्याला काय करायचंय ना, हे पीठ आहे ना थोडं थोडं पाणी घालून भिजवायचं, म्हणजे थोडंसं अगदी। ह्याला खूप पातळ भिजवायचं नाही, जेवढं आपण घट्ट भिजवू शकतो ना तेवढं घट्ट हे कांदा भजीचं पीठ आपल्याला भिजवायचं आहे। खूप जास्त असं पातळ भिजवायचं नाही हे कांदा भजीचं पीठ। इथे बघू शकता तुम्ही मी एकदाच थोडंसं पाणी घातलं आणि ह्याला मळून घेतलं। हा बघा, आणि ह्या पिठामध्ये आहे ना कांदेच जास्त दिसत आहे आणि पीठ कमी दिसत आहे, म्हणजे हलकंसं कोट आल्यासारखं होतं फक्त कांद्यांना। त्याच्यामुळे हे कांदा भजी आहे ना खूप टेस्टी लागतात, म्हणजे एकदम जसे स्ट्रीटवर मिळतात ना तशा टाईपची ही कांदा भजी आपली बनून तयार होतात। तर इथे बघू शकता तुम्ही किती छान आपलं पीठ मस्त दिसत आहे। आता आपण भजी तळायला घेणार आहे। तर ज्या कढईमध्ये आधी पुऱ्या तळल्या होत्या ना त्याच्यामध्येच मी ही कांदा भजी तळून घेतली। थोडी मोठ्या आकाराची तळायची ही कांदा भजी, म्हणजे खाताना खूप भारी लागतात आणि एकदम जसे आपण हॉटेलमध्ये वगैरे कांदा भजी खातो ना हे सेम तसेच कांदा भजी बनवून तयार होतात, खूप टेस्टी लागतात। आता ह्या गुढीपाडव्याच्या सणाला तुम्ही ही अशी कांदा भजी तर नक्कीच बनवून बघा, खूप छान लागेल। इथे बघा सगळे असे मस्त खमंग तळून घ्यायचे, आणि इथे मी फुल पॉवर केलाय। फुल पॉवरवरती कडक तेलामध्ये ही भजी छान आपल्याला तळून घ्यायची। आणि इथे बघा मस्त ह्याला असा छान असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळायचे। इथे बघू शकता ह्याचा रंग किती सुरेख आलाय मस्त, आणि खूप कुरकुरीत ही भजी झाली होती। ही बघा तुम्ही, आणि सगळं आपलं सिंपलचं जेवण तयार आहे। मसाला पनीर आणि पुऱ्या बघा तुम्ही, म्हणजे याच्यानंतर मी भजी तळली तरी ही पुरी फुगलेलीच आहे, एकदम टम्म जसा ह्याचा फुगा होतो ना तशीच फुगलेली पुरी आहे। तुम्ही पुऱ्या आणि भज्यांची ही टिप्स नक्की फॉलो करा ह्या गुढीपाडव्याच्या सणाला। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओमध्ये जर तुम्हाला थोडंसं जरी काही आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा।